नमस्कार. सिटी न्यूज नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सहकार विभागाची 100 कर्मचाऱ्यांसह मोठी कारवाई. संशयित सावकारांच्या घरावर धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त. जमकेश्वराच्या ग्रामसेवकाचे निधीचा गैरवापर करून प्रशासनाला चुना. जिल्हा परिषदेने चौकशी करत गुन्हा दाखल करण्याची गरज. यावलखेड रेल्वे ब्रिज जवळील गुंतागुंतीचा खून उघड. अनैतिक संबंधाच्या संशयातून खून, काही तासातच आरोपीला बेड्या. पोलीस कर्मचाऱ्यांवर तरुणीचा लैंगिक शोषणाचा आरोप. आरोपी पोलिसाला अटक. पोलीस दलात खळबळ. वाशिम जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा. मध्यरात्रीपर्यंत रांगेत उभे राहूनही डिझेल मिळेना. शेतकरी आणि वाहनधारक संतापले. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरात आणि परिसरात बेकायदेशीर व अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात सहकार आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार एकाच वेळी धाड सत्र राबविण्यात आले. या धडक कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईसाठी जवळपास 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. यामध्ये सहकार विभागाचे 50 अधिकारी कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे 40 अधिकारी कर्मचारी तसेच बँक कर्मचारी, जिल्हा व तालुका खरेदी विक्री संस्था, गट सचिव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सहकार विभागाच्या पथकांनी अवैध सावकारीच्या संशयावरून खालील संशयितांच्या घर, दुकान आणि कार्यालयाची झडती घेतली. विद्या विवेक गिरी यांच्या घर व ऑफिसमध्ये कारवाई करण्यात आली. तर रंजना मुंदे, संगीता भारती, जाकीर मोहम्मद खलील, भूषण वाघरांबरे, सहदेवराव शिंदे, सपना कडू, शिला नाईक यांच्या घरवर, दुकानावर कारवाई करण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान संशयितांकडून कोरे चेक, कोरे बॉन्ड, इसार पावती, मूळ व झेरॉक्स, खरेदी खत, डायऱ्या, कारनामा, गहाणखत आणि सातबारा यासारखे अनेक महत्त्वाचे व आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी आणि पडताळणी सध्या सुरू आहे. तक्रारीमध्ये आणि जप्त केलेल्या दस्तऐवजांमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित गैर अर्जदारांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहकार प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वराच्या ग्रामसेवकाने निधीचा गैरवापर करून शासनाला चुना लावला असा आरोप आहे. सखोल चौकशीसाठी गावकरी गोपाल चौधरी, उल्हास ठाकरे, किशोर देशमुख, श्याम देशमुख, नयन ठाकरे आणि जाकीर खान शेरखान यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्ज दिला आहे. चौकशी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद शासनाने देखील स्वतंत्र चौकशी करून स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी आहे. 2021 ते 24 या आर्थिक वर्षात जमकेश्वर ग्रामपंचायतमधून लाखो रुपयांची उलाढाल झाली. राजू ठोंबरे सरपंच दारावर असताना MB रजिस्टर, चेकबुक रजिस्टरवर अंगठे घेण्यात आले. नंतर दुसऱ्या चेकबुकवर त्यांची इंग्रजीमध्ये सही करून पैसे काढण्यात आले. दलित वस्तीमध्ये 18 लाख रुपयांचे रोड मंजूर केले आहेत, पण तो रोड कुठे गेला हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. गावात मागासवर्गीय, पारधी, आदिवासी लोक राहतात. या लोकांनी घरकुलकरिता ग्रामसेवक पटवारी यांच्याकडे वारंवार फाईल तयार करून दिली, पण एकाही व्यक्तीच्या घरकुलाला मंजुरी आली नाही. गावात पिण्याचे पाणी नाही. गावामध्ये जिल्हा परिषद शाळा असून शाळेत जमकेश्वर गावातील लोकांनी चुलीत जाळण्याचे इंधन ठेवले आहे. या ग्रामपंचायतीत सखोल चौकशी करून लाखो रुपयांची अनियमितता उघडकीस आणून अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पैसे वसूल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे जमकेश्वर वासियांचे म्हणणे आहे. चौकशीकरिता बार्शीटाकळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी क्षितिज मोगरेकर, कनिष्ठ अभियंता गजानन पांडे, विस्तार अधिकारी दीपक इंगडे व बार्शीटाकळीचे व्हिडिओ पवार हे जमकेश्वर ग्रामपंचायतीची तपासणी करीत आहेत. जमकेश्वर इथं आज ग्रामपंचायतच्या लोकांनी पंचायत समिती बार्शीटाकळीला ग्रामसेवक विरुद्ध काही तक्रारी केलेल्या होत्या. त्या तक्रारीकरिता
बार्शी टाकळीचे बीडीओ साहेब इथं जमकेश्वर इथं स्वतः येऊन चौकशी करत आहेत. मी बाष्टागडी तालुका प्रतिनिधी आझम खान. तर आपण याबद्दल बीडीओ साहेबांना काही विचारणार आहोत. बीडीओ साहेब, आपण इथं जे आज आलेले आहेत ते कशाहून आलेले आहेत तुम्ही इथं? आज ग्रामपंचायत जमकेश्वर तालुका बार्शी टाकळी येथे श्री गोपाल गजानन चौधरी व इतर 5 जण यांनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याकरिता आमची समिती या ठिकाणी आलेली आहे आणि चौकशीला सुरुवात केली. या चौकशीमध्ये तुम्हाला आतापर्यंत काही आढळलं की चौकशी कंटिन्यू समोर चालू आहे? आज चौकशी सुरू आहे. आढळल्यानंतर आम्ही चौकशी अहवाल वगैरे शासनाला सादर करू. इथं जे अर्जदार आहेत 6 पैकी इथं आलेले आहेत. दादा, आपलं नाव काय? गोपाल गजानन चौधरी. कशासाठी आपण चौकशी केलेली, इथं मागणी केलेली आहे? ग्रामपंचायत विषयात काही माहिती आहे आम्हाला पाठपुरावा नाही झाला. कसला पाठपुरावा? काही 15 व्यक्तीचे काम, ग्रामसभेचे काम अच्छा, याबद्दल थोडंसं काही माहिती आहे. तर याबद्दल तुम्हाला काही शंका कुशंका आहे का? 100% आहे. इथं चौकशी चालू झालेली आहे. इथं जे 6 अर्जदार आहेत ते आपण बघू शकता. इथं सगळे हजर आहेत. बीडीओ साहेब पण हजर आहेत. त्यांची पूर्ण टीम इथं हजर आलेली आहेत. हे चौकशी करीत आहेत. पुढील आपण माहिती देऊ. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड लोहमार्ग परिसरात एका अनोळखी युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यातील आरोपीला यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी घटनेच्या रात्रीच अटक केली. दोघांमधील वयात अंतर असताना आरोपीने बबलूची हत्या का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेतील दोघेही एकाच मोटारसायकलने अकोला येथे आले होते आणि आरोपीने बबलू भेंडे यांची हत्या करून तो यवतमाळ येथे निघून गेला होता. मृतकाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला होता. तपासासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच हत्येची माहिती वाऱ्यासारखी पसरली. यवतमाळ पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी रात्रीच अटक केली आणि शनिवारी सकाळी त्याला अकोला पोलिसांच्या ताब्यात दिले. अकोला पोलिसांना माहिती दिल्यावर शनिवारी सकाळी अकोला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मृतकाचे नाव बबलू राजू भेंडे, वय 19 वर्ष, तर आरोपीचे नाव युवराज शंकर तांगडे, वय 42 वर्ष, दोघेही राहणार गुरुनानक नगर, गोधनी रोड, यवतमाळ असे आहे. हे दोघेही मित्र होते, पण त्याच्या वयातील अंतर पाहता ते मित्र कसे असा संशय व्यक्त होताना अटकेतील युवराज तांगडे याने बबलू भेंडे या 19 वर्षीय तरुणाची अकोल्यात हत्या का केली अशी विचारणा होत आहे. याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध एका तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांविरोधात काल रात्री सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सचिन केशव गायकवाड याच्यावर एका तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणे, मानसिक छळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की आरोपीकडून तिचा सतत मानसिक छळ केला जात होता. याशिवाय आरोपीने पीडितेला धमकी दिली की जर ती पुन्हा याला भेटायला आली तर तो जीवे मारून टाकेल. आरोपीवर शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी तात्परता दाखवत पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गवई करत आहेत. आज आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर डिझेलचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील मशागत, नांगरणी, पेरणीपूर्व कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर जास्त प्रमाणात करत असल्याने त्यांना डिझेलच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या आदेशाने कॅनमध्ये डिझेल व पेट्रोल देऊ नये असे सांगण्यात आले असून काही पैसेवाला 4 व्हीलर वाहनधारकांना कॅनच्या कॅन डिझेल सहज दिले जात आहे. त्यामुळे नियम फक्त शेतकऱ्यांसाठीच आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतात बंद पडले आहेत. आधीच नैसर्गिक संकट, वाढते पण खत बियाण्यांचे दर आणि आर्थिक अडचणींनी शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यातच त्यांना आता डिझेलसाठीही अपमान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम लक्षात घेता शेती कामासाठी शेतकऱ्यांना तातडीने कॅनमध्ये डिझेल देण्याचे स्पष्ट आदेश पारित करावे अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी मॅडम यांनी पेट्रोल पंप धारकांना आदेश काढले की कॅनमध्ये डिझेल पेट्रोल द्यायचं नाही. परंतु काल
तिथं शेतकऱ्यांना कॅन घेऊन वापस पाठवलं जात होतं, परंतु धनदांडग्यांना गाडीतही डिझेल देत होतं आणि कॅनमध्ये डिझेल मिळत होतं. मग ही दुपटी प्रशासनाची भूमिका शेतकऱ्यांसाठीच का? शेतकऱ्यांना सध्या डिझेलची नितांत आवश्यकता आहे, खरीप हंगाम चालू असल्यामुळे. त्यामुळे शेतकऱ्यांना आमची हीच मागणी आहे की शेतकऱ्यांना डिझेलमध्ये दिवसाला 3,000 रुपयाचं डिझेल उपलब्ध करून द्यावं लागेल. तर महसूल प्रशासनाची मदत घ्यावी, त्यांच्यामार्फत ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना कार्ड द्यावे आणि दिवशी कमीत कमी शेतकऱ्यांना 3,000 रुपयाचं डिझेल उपलब्ध करून. हिवरखेड नजीक आदिवासी भागातील बोरव्हा गावाच्या नाल्यात 22 मेच्या दुपारी हिवरखेडवरून बोरव्हा जाणाऱ्या 2 तरुण मित्रांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या 2 मित्रांनी सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी बिबट्याला झुंज दिली. दोघेही जखमी झाले, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेत हिंगणी येथील गजानन सोनोने वय 38 वर्ष या तरुणाच्या उजव्या मांडीला बिबट्याने जबर चावा घेतला व पाठीला पंजा मारला. तर रमेश सोळंके यांनी मित्राला वाचवण्यासाठी बिबट्यावर काठीने हल्ला चढवला. दरम्यान बिबट्याने पळ काढला. जखमीवर हिवरखेड प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्रात उपचार करण्यात आला. नंतर अकोल्याला हलवले. जखमी युवकाची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. वन विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती दिली. हिंगणी येथील 2 तरुण मित्र गजानन सोनोने आणि सोळंके हे उतारासाठी बोरव्हा येथे गेले असते अचानक बोरव्याच्या नाल्यामध्ये अचानक बिबट्याने या 2 मित्रावर हल्ला चढविला आणि हल्ला चढविला असता त्यामध्ये गजानन सोनोने हा जखमी झाला. बिबट्या या सोनोनेवर हल्ला चढवित असताना त्यांच्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या बिबट्याला पळून काढले. पुढील उपचारासाठी या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी युवक सोनोने यांना आणण्यात आले. यांच्यावर इथं उपचार झाला. त्यानंतर वन विभागाची टीम इथे दाखल झाली आणि वन विभागाच्या टीमने पुढील उपचाराकरिता अकोल्याला त्यांना नेले. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाला, मोठे नाले यांची स्वच्छता व्हायला हवी होती, परंतु अद्याप ही कामे संथगतीने सुरू आहेत. काही भाग अद्याप दुर्लक्षित असल्याची ओरड होत आहे. शहर स्वच्छतेचा आढावा घेऊन स्वच्छता कामांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी आहे. शहरात लहान मोठे 144 नाले आहेत. विशेष म्हणजे काही नाल्यांची स्वच्छता गेली काही वर्षे स्वच्छता झालीच नाही. आजूबाजूंच्या रहिवाशांना खूप त्रास होतो. पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांचे पाणी रस्त्यावर तसेच सखल भागात शिरते. घाण पाण्यामुळे आरोग्य समस्या उभी राहते. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य चित्ररथाचे अकोल्यात आगमन झाले. 11 एप्रिल 2024 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत हा चित्ररथ संपूर्ण राज्यातील प्रत्येक गावात आणि शहरात जाऊन समाज प्रबोधनाचे कार्य करणार आहे. या चित्ररथात सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांसह महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा विशेष आकर्षण ठरत आहे. यासोबतच महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके, लेखणी यासारख्या ज्ञानाचा प्रतीकांशी प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा आणि भारतातील पहिल्याच मुलींच्या शाळेची प्रतिकृती या चित्ररथात साकारण्यात आली आहे. समता, बंधुभाव, न्याय आणि शिक्षणाचा संदेश देणारा हा चित्ररथ शुक्रवारी अकोला शहरात दाखल झाला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी या चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अकोला जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पातूर नगर परिषद निवडणुकीची राजकीय रंगत आता वाढू लागली आहे. येत्या 20 जून रोजी होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सदस्यपदासाठी आज 7 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. पातूर नगर परिषदेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकींसाठी दिनांक 18 मे पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवार 22 मे रोजी सदस्यपदासाठी 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक प्रक्रियेला वेग दिला. नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 25 मे पर्यंत आहे. मात्र शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.
त्यामुळे नगर परिषद कार्यालयात इच्छुक उमेदवार, पक्ष पदाधिकारी आणि समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पातूर शहरात विविध राजकीय पक्षाकडून उमेदवार निश्चित, आघाड्या, बंडखोरी आणि प्रचाराच्या प्राथमिक हालचालींना वेग आला असून आगामी काही दिवसात निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. अकोला शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलामुळे वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी पुलाची देखभाल आणि सौंदर्यीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उड्डाणपूल तयार होऊन 3 ते 4 वर्षाचा कालावधी लोटला तरीही पुलाची रंगरंगोटी करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अकोला शहरातील उड्डाणपूल शहराच्या विकासाचे प्रतीक मानला जात असला तरी त्यांच्या सौंदर्याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठ्या खर्चातून उभारण्यात आलेल्या पुलाची आजही रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार उड्डाणपूल उभारल्यानंतर परिसर आकर्षक दिसावा यासाठी रंगकाम आणि सौंदर्यीकरण अपेक्षित होते. मात्र 3 ते 4 वर्ष होऊनही पुलावर कोणतेही रंगकाम करण्यात आले नसल्याने पुलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या भिंतीवर धूळ, डाग आणि खराब झालेला सिमेंटचा भाग स्पष्ट दिसत आहे. शहरात मोठी विकास कामे होत असली तरी त्यांची देखभाल आणि सुशोभीकरण वेळेवर होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान संबंधित प्रशासनाने उड्डाणपुलाची रंगरंगोटी, सौंदर्यीकरणाकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली. वाशिममध्ये डिझेलचा तुटवडा असताना एक ट्रक चालक वाशिमच्या नागरतास रोडवर थेट ट्रकमधून डिझेल काढून विक्री करत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. डिझेलच्या काळाबाजार विरुद्ध संताप व्यक्त केला जात असूनही अशा प्रकारे अवैधरित्या डिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या डिझेल तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना काही जण मात्र या संधीचं सोनं करत असल्याचं समोर आलं आहे. महामार्गावर उभ्या ट्रकमधून थेट ट्रक चालकच डिझेल काढून त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार RRC न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नागपूर संभाजीनगर महामार्गावरील नागरतास समोर हा प्रकार उघडकीस आला असून ट्रक चालक ट्रकच्या टाकीमधून डिझेल काढून विक्री करताना दिसून आले. एकीकडे शेतकरी आणि नागरिक डिझेलसाठी रांगा लावत असताना दुसरीकडे अशा प्रकारे जादा दराने खुलेआम डिझेल विक्री होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अशा प्रकारे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. वाशिम जिल्ह्यात सलग 8 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. मध्यरात्रीपर्यंत शेतकरी आणि वाहनधारक पेट्रोल पंपवर नंबर लावून बसले असताना डिझेल मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. वाशिम जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसत आहे. वाशिम शहरातील माऊली पेट्रोल पंपाकडे 12:30च्या दरम्यान डिझेलचा साठा संपल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे सकाळपासूनच शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर नंबर लावत असल्याचं दिसून येत आहे. मात्र मध्यरात्रीचे 12:30 वाजूनही अनेक शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर ठाण मांडून दिसल्याचे दिसून आले. सकाळपासूनच विविध पेट्रोल पंपावर डिझेलसाठी भटकंती केल्यानंतर सायंकाळी डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नंबर लावले होते. परंतु अनेक तास प्रतीक्षा करूनही डिझेलचा साठा संपल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. जे कास्तकार लोक येतं इथं आलेले येतं 7 वाजतापासून. इथं डिझेल नव्हतं सकाळी आणि आता म्हणजे 5 वाजता डिझेल आणलेलं होतं यानं. त्याच्या बाद चालू केलं तर सर्व लोकांना म्हणजे आता 12:30 वाजले त्याले अर्ध्याला डिझेल भेटलं, अर्ध्याला नाही भेटलं. जे मोठ्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत, जे कॅनीवाले येतात त्याले फक्त 1500 रुपयाचे डिझेल केले या माऊली पेट्रोल पंपावाल्यानं. आणि जे मोठ्या मोठ्या गाड्या येतात त्याले 400, 200, 300 लिटरची त्याची टाकी असते, ते पूर्ण फुल भरून देतात ते. आणि जे कॅनीवाल्याले ते असे मागं ठेवायला लागलेले आहेत, ते कास्तकाराला काय डिझेल देऊन राहिले नाही त्याच्या बाद. आणि जे शेतीचे कामं जे मशागतीचे राहिलेले ते तसेच राहायला लागले ट्रॅक्टरवाले शेतीवाल्याचे. सरकारकडे मागणी अशी जे बा सर्वाला सारखं डिझेल भेटावं. जे कास्तकार लोक येतं त्याले पण डिझेल भेटावं. शेतीचे कामं सुरळीत लागले पाहिजे. जे इथं जे नियम येतं तर शासनाने पण या नियमानुसार सर्वाले डिझेल देण्यात यावं. सकाळ म्हणजे दुपारी 3 वाजतापासून आलेलो. 3 वाजतापासून आज आता 1 वाजायची वेळ आलेली आहे, आणखीन काही डिझेल भेटलेलं नाही. काय म्हणतात डिझेल भेटेल का नाही? नाही, डिझेल भेटू शकणार नाही म्हणून पेट्रोल पंप मालकाने सांगितलं. 3 वाजतापासून रांगीत लागलेलो आम्ही,
आता नेमकंच पेट्रोल पंप माऊली पेट्रोल मालकानं सांगितलं तुम्हाला डिझेल भेटू शकणार नाही. काय कारण, कशामुळे? त्यानं आता आम्ही पाहिलं ट्रॅव्हल्सवाल्याला 30-30 हजाराचं डिझेल दिलेलं आहे. मग आज शेतकऱ्याला का नाही? शेतकऱ्यासाठीच असं का? पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सहकार विभागाची 100 कर्मचाऱ्यांसह मोठी कारवाई. संशयित सावकारांच्या घरावर धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त. जमकेश्वराच्या ग्रामसेवकाचे निधीचा गैरवापर करून प्रशासनाला चुना. जिल्हा परिषदेने चौकशी करत गुन्हा दाखल करण्याची गरज. यावलखेड रेल्वे ब्रिज जवळील गुंतागुंतीचा खून उघड. अनैतिक संबंधाच्या संशयातून खून, काही तासातच आरोपीला बेड्या. पोलीस कर्मचाऱ्यांवर तरुणीचा लैंगिक शोषणाचा आरोप. आरोपी पोलिसाला अटक. पोलीस दलात खळबळ. वाशिम जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा. मध्यरात्रीपर्यंत रांगेत उभे राहूनही डिझेल मिळेना. शेतकरी आणि वाहनधारक संतापले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा सिटी न्यूज. 2,48,000 दर्शकांनी सिटी न्यूज अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत सिटी न्यूजच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा सिटी न्यूजचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा सिटी न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.